पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026ची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सध्या सेल्फ सर्टिफाईड करण्याची प्रक्रिया चालू आहे। तत्पूर्वी पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आलेली आहे। सूचनेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया। बघा मित्रांनो, ही पवित्र पोर्टलवरची दिनांक 26/12/2025ची सूचना आहे। याच्यात म्हटलं आहे, उमेदवारांनी यापूर्वी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सन 2025 साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक 11 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे। त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की 25-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नोंद करता येईल। म्हणजे सध्या तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी नोंद करता येईल। तसेच EWS प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 25-26 साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे। खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच CTET दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना 55 ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे। त्यातील ज्या उमेदवाराकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाण उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू अट सवलत मिळेल। सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही। सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेसाठी पेपर 1-2 गुणांची 55 ते 60% दरम्यान गुण नोंद करू नये। अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहील। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 25च्या वेळीस अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंदविला आहे। सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त होत। अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास OTP अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे। त्यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी TET 25 साठी नोंद केलेल्या ईमेल ID वरून त्यांनी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवानगी यापैकी एक कागदपत्र, तसेच परीक्षा क्रमांक, TET 25 परीक्षेचा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल क्रमांक सह ejuportal25@gmail.com या ईमेलवर त्या ठिकाणी मेल करावा। त्यानुसार तो अपडेट करता येईल। पवित्र पोर्टलवर अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही। त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांच्या TET 25 सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग खुला प्रवर्ग असेल तसेच नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील। ज्या उमेदवाराकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल तर स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड केले असेल त्यांना स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाईड करता येतं। पुन्हा OTP टाकून ते आपल्याला दुरुस्ती करता येऊ शकतो। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे। सर्व मित्रांनी लवकरात लवकर सेल्फ सर्टिफाईड करून घ्यावं ही विनंती। धन्यवाद मित्रांनो।